पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी तसेच गोमाता संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। पंढरपूरच्या यमाई तलावालगतची गट नंबर 161 मधील 3 हेक्टर 12 गुंठे इतकी शासकीय जमीन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला प्रदान करण्यास मान्यता दिली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी हा निर्णय घेतलाय। मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या जागेची मागणी केली होती। भाविकांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि गोमाता पालन संवर्धन केंद्र या ठिकाणी उभारण्यात येणार आहे। 3 वर्षाच्या आत मंजूर प्रयोजनासाठी गोमाता संवर्धन व भाविकांची सुविधा या जागेचा वापर सुरू करणे बंधनकारक राहील। तसेच गोशाळेचा विस्तार करताना त्या परिसरात भाविकांसाठी आकर्षक व उपयुक्त पिकनिक स्पॉट विकसित करण्याचाही समावेश असलेला सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल मंत्री बावनकुळे यांनी या बैठकीत दिले। मात्र पंढरपूर नगरपालिकेतील भाजप आघाडीच्या नगरसेवकांनी यमाई तलावानजीकची जागा गोशाळेस देण्यास विरोध करत थेट जिल्हाधिकारी सोलापूर यांना निवेदन दिले होते। तर यमाई तलावाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची सह्यांची मोहीमही राबवली होती। तसेच वरिष्ठ पातळीवर देखील पाठपुरावा केला होता। मात्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्याने मंदिर समितीस ही जागा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे।